पाकिस्तानातील 12.5% हिंदू 1.5% झाले. बांगलादेशातील 27% हिंदू 7% झाले. म्हणजे जवळपास नष्ट पावायला आले दोन्हीकडून हिंदू समाज. आणि भारतात काय झालं? आणि आम्ही अनभिज्ञ आहोत, त्याचा विचारच करायला तयार नाही. अति भयंकर गोष्ट झालेली आहे. 7.5% मुसलमान 24.5% झालेले आहेत. दुसऱ्या शब्दात सांगायचं 4 कोटीचे 3 कोटीचे 40 कोटी झाले. 13 पट वाढ आहे. 13 पट. अतिशय भयंकर आहे. आणि दुसरी दुर्दैवाची गोष्ट जी आपण परत लक्षात घेत नाही, स्वातंत्र्यानंतर आपला सनातनी धर्म 91 आपल्याच देशामध्ये 91%वरून 76%वर आला. 15% आपण कमी झालो आपल्याच घरात. हे जर असंच चालू राहिलं तर मला वाटतं 20 ते 25 वर्षाच्या काळानंतर तुमचा धर्म, तुमचा देश, तुमची संस्कृती आणि तुमची येणारी पिढी कोणीही शिल्लक राहणार नाही. गजवाये हिंदचे कागद परवाच मोदी साहेबांनी पकडले होते मागच्या वर्षी. तर गजवाये हिंद व्हायला वेळ लागणार नाही. आणि एवढी भयानक लोकसंख्या हे अतिशय भयंकर, अवास्तव आणि चिंताजनक आणि घातक आहे असं मला वाटतं. ज्यांनी कोणी लोकसंख्या शास्त्राचा अभ्यास केला असेल तर लोकसंख्या शास्त्र सांगते समाजामध्ये कोणत्याही एका समाजाची, पंथाची, धर्माची जर लोकसंख्या फक्त 2% वाढलं, फक्त 2% जर वाढली, त्याला लोकसंख्येचा विस्फोट मानण्यात यावा. इथं 2% तर सोडा, 13 पट वाढली. आणि आपण अनभिज्ञ आहोत. ना याच्यावर 70 वर्ष काँग्रेसनं बोललं, ना विरोधी पक्ष बीजेपीनं बोललं, ना समाजवादीनं बोललं, ना ममतानं बोललं, ना अखिलेशनं बोललं. कोणीच बोललं नाही. भारतामध्ये कोणीच नाही. आपणही बोललो नाही. सनातन धर्म, आपल्या धर्माचे जे कोणी धर्माच्या याच्यावर बसलेले आचार्य असतील त्यांनी या विषयावर काही बोललं नाही. आज आता धोका गळ्याशी आलाय फास. म्हणून म्हणतोय की वेळ फार कमी आहे. त्यासाठी आता कुठेतरी जागृत व्हायला पाहिजे. आणि ही जी अवास्तव लोकसंख्या वाढली, मी सरळ म्हणतो अवास्तव, अतिभयंकर, घातक अशी मुसलमानांची लोकसंख्या आपल्या देशात वाढली आहे. हे स्पष्टपणे समाजावर वारंवार बोलायला शिका. तुमच्या गल्लीमधल्या नगरसेवकाला बोला, तुमच्या आमदाराला बोला, तुमच्या मित्रांना बोला. जिथं कुठं बोलता येईल तिथं बोला. याची जागृती निर्माण करा. कारण ह्याच संख्येने जर ते वाढत गेले आणि तुम्ही कमी झालात तर तुम्ही शिल्लक राहणार नाही. तुमचा देश शिल्लक राहणार नाही. तुमची संस्कृती शिल्लक राहणार नाही. तुमचा येणारा नातू आगीच्या खाईत लोटून तुम्ही जाणार आहात.